बदलापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उमरखेड या ठिकाणी महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात आले। बदलापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि राज्यात झालेले मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी उमरखेड या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक संजय गांधी चौकात तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। यावेळी आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट, राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काल जे बंदचं आयोजन केलं होतं महाविकास आघाडीने ते कोर्टाच्या आदेशानुसार मागे घेऊन आज इथं निषेधासाठी चौकात काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। या सरकारच्या या अक्षम्य गुन्ह्यामुळे वातावरण जे खराब झालेलं आहे, त्यामुळं महाराष्ट्र शासनाने आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। कारण या एवढ्याशा लहान लहान बालिकेवर जे अन्याय झाला त्या अन्यायाच्या निषेधार्थ आज आम्ही रस्त्यावर उतरलेले आहोत आणि यापुढेही असा अन्याय आम्ही सहन करणार नाही। कलकत्त्याला घटना झाली त्याचा निषेध भाजप करते, परंतु लहान लहान बालिकेवर जो अन्याय झाला बदलापूरला त्या घटनेचा साधा निषेधही भाजप करत नाही। एवढी यांची तोकडी भूमिका आहे। त्यामुळं यापुढे जनतेनं भाजपपासून सावध राहावं आणि या महायुती सरकारपासून सावध राहावं, कारण या सगळे बरबटलेले लोक आहेत। त्यामुळं आम्ही हा निषेध करतो। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आम्ही इथे बसलेले आहोत। बदलापूर घटनेचा आणि महाराष्ट्र शासनाचा आम्ही निषेध बदलापूर घटनेचा निषेध करतो आणि त्या नराधमाला लवकरात लवकर राज्य सरकारने फाशी द्यावी। आणि मी तर म्हणतो की राज्य सरकार फाशी देण्यापेक्षा त्याचे हातपाय तोडावे त्या नराधमाचे आणि रस्त्यावर फेकून द्यावे। येणाऱ्या आई बहिणीनं त्याला लाथा घालाव्या, तरच कुठेतरी अशा घटना कमी होतील। आणि या घटनेचा मी राज्य सरकारचा निषेध। बदलापूर घटनेमध्ये जे RSSची शाळा आहे, BJPची प्रणित शाळा आहे, या शाळेमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार झालेला आहे। त्या अत्याचाराचा निषेध म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडी एकत्र आलेलो आहेत। सरकारचा आम्ही निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो की तात्काळ चौकशी करून दोषीला सजा तात्काळ दिली पाहिजे। प्रतिनिधी ताहिर मिर्झा, NTV न्यूज मराठी, उमरखेड, यवतमाळ।